शांती ब्रह्म नवनाथ महाराजांच्या कुशल मार्गदर्शनानं गोरक्षनाथ टेकडीवर काय कार्याचं कीर्तन झालं साखरे महाराजांचं. बोला हो रे, हो रे. तर मंडळी, ही दृश्य आहेत आर्वी बीड जिल्ह्यातील गोरक्षनाथ टेकडी या ठिकाणच्या सप्ताहामधले. सप्ताह होता आणि सप्ताहाच्या शेवटी आज काल्याचं कीर्तन पार पडलं. या काल्याच्या कीर्तनासाठी कीर्तन केसरी हभप अक्रूर महाराज साखरे यांचं कीर्तन आयोजित करण्यात आलेलं होतं. आणि या कीर्तनाचा लाभ घेण्यासाठी, अप्रतिम असं कीर्तन श्रवण करण्यासाठी बीड जिल्ह्यातूनच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातून गोरक्षनाथ टेकडी या ठिकाणी काल्याच्या कीर्तनाचा लाभ घेण्यासाठी, अविस्मरणीय सोहळा अनुभवण्यासाठी अथांग जनसागर हा एकवटला होता. आणि या अथांग जनसागराचं हे अप्रतिम असं दृश्य नजरेत सुद्धा कैद होत नाहीये अशा पद्धतीचं हे दृश्य आज काही क्षणापूर्वी बघायला मिळालेलं आहे. महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार कीर्तन केसरी हभप अक्रूर महाराज साखरे यांचं हे कीर्तन आहे. अक्रूर महाराज साखरे हे महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशभरात आणि विदेशात देखील आपल्या मधुर वाणीने, आपल्या मधुर स्वराने संपूर्ण समुदायाला मंत्रमोहित, मंत्रमुग्ध करत असतात. आणि तसाच अनुभव आज गोरक्षनाथ टेकडी जिल्हा बीड या ठिकाणी बघण्यात आला. गोरक्षनाथ टेकडी या ठिकाणचा हा समारोप आज अविस्मरणीय असा समारोप ठरलेला आहे. अगदी नजरेच्या टप्प्यात न बसणारा जनसागर या ठिकाणी ओसंडून वाहताना दिसतोय. तर आजचं हे गोरक्षनाथ टेकडी येथील संपूर्ण कीर्तन तुम्ही निश्चितच अनुभवायला पाहिजे. धन्यवाद.